हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी काही दिवसांपूर्वी एक झाड लावलं होतं, म्हणजे एक एक्सपेरिमेंट म्हणून केला होता. बघूया आपल्याकडे होतं का? तर एक झुकिनी म्हणून एक मी बियाणं मागवलं होतं ऑनलाईन आणि एक बी टाकली होती आणि ते झाड पण तुम्ही बघितलं असेल, त्याचा पण व्हिडिओ टाकला आहे. आता त्याच झाडांवरती छान फुलंसुद्धा आलेली आहेत. तर म्हटलं चला तुम्हाला दाखवावं. जी काही भोपळ्याला पहिली फुलं येतात नॉर्मल, तशीच फुलं ह्याला पण येतात झुकिनीला. तर आपण कोणतीही फवारणी नाही केली, काही नाही केलं. त्याच्यामुळे थोडी लेट फुलं वगैरे यायला लागल्यात. तर जसं काहींना फवारणी केल्यावरती वाढ वगैरे होते झाडांची किंवा फळ जे येतं ते फळाची सुद्धा वाढ होते. पण आपण काही फवारणी वगैरे केली नाही. एक एक्सपेरिमेंट म्हणून म्हटलं चला बघूया आपल्याकडे झुकिनी होते का? कारण की मी व्हिडिओज वगैरे बघितले त्याच्या रेफरन्स घेऊन मी हे केलं आहे. सो तुम्ही सुद्धा करू शकता आणि खूप सारे व्हिडिओज YouTubeला आहे. तुम्ही जाऊन तिथे बघू शकता आणि मी म्हटलं चला करूया. तर त्याला तर फुलं वगैरे आली आहेत. सो काल एक आलेलं आणि आज आता एक कळीसुद्धा आलेली आहे जी उद्याला उमळेल. सो व्हिडिओ बघा तुम्ही आणि तसं बघायला गेलं तर आपण त्याच्यामध्ये कोणती खतं नाही वापरलेली किंवा काय नाही. जे आपल्याकडे नॉर्मल एक खत आहे म्हणजे शेणखत, कोकणातलं सगळ्यात फेमस असं शेणखत. तर ते आपण वापरलेलं आहे. तर तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मी कुंडीमध्ये केलं आहे. सो मी 1-2 व्हिडिओज बघितले त्याच्यामध्ये त्यांनी कुंडीमध्ये किंवा बॅग्स असतील तुमच्याकडे मोठ्या, तर त्याच्यामध्ये आजकाल फळभाज्या वगैरे त्याच्यामध्ये करायला लागले. पालेभाज्या पण त्याच्यामध्ये करतात. तर तुम्ही ही पण झुकिनी तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तर मी जी लावली ती आपली ग्रीनवाली झुकिनी आहे आणि त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे ग्रीन आहे आणि एक येल्लो आहे. तर त्यातली मी ग्रीन लावली. तर बघूया काही दिवसांनी त्याला फळंसुद्धा यायला लागतील. सो त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल. तर 45 दिवसाचं एक ते आहे पिरियड त्यांचं. 45 दिवसांनी त्याच्यावरती फळं लागायला चालू होतात. पण आपल्याला थोडे जास्ती दिवस झालेत कारण की फवारणी वगैरे नाही आहे त्याच्यामुळे. सो एकदम ऑर्गॅनिक असं. तर बघा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर बघा व्हिडिओ. तर ही बघा, ही आहे आपली झुकिनी जी मी लावली होती आणि तिला आता ना काल एक फूल येऊन गेलं आहे आणि आता हे उद्याला येईल. तर बघू शकता इथे आता फुलं जी नॉर्मल फुलं जशी भोपळ्याला येतात ना, त्या पद्धतीने यांना पण येतात. तर आता ते आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता ना हे बघा, कोणतंही झाड असू दे त्याला कीड ही लागतेच. तुम्ही कुठलंही काही करा. तर हे जे बघायला मिळतं ना, तर हे किडीने सगळं खाल्लेलं आहे. तर तसं बघायला गेलं तर काही औषधं वगैरे माझ्याकडे नाही आहेत फवारणीची वगैरे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एव्हाला ह्यांच्यावरती म्हणजे जी काही फळं आहेत, म्हणजे झुकिनी आहे ती लागली असती, पण आपण काही फवारणी वगैरे केली नाही त्याच्यामुळे लेट फळं आहेत. जी काही फळं येतील ती लेट येतील आणि पहिली सगळी ही अशी नॉर्मल फळं म्हणजे फुलं येतात. आता जसं भोपळ्याला फुलं पहिली येतात ना त्या पद्धतीनेच. तर बघा अशी कीड असते आणि पानांच्या आतूनही सगळीकडे अशी पानं पूर्ण खराब करून टाकते. बघा इकडे पण बघायला मिळेल तुम्हाला. हे बघा. सो आता फुलं तरी यायला लागलेली आहेत आणि त्याचबरोबर आता काही दिवसांनी त्याच्यावरती झुकिनीसुद्धा लागायला लागेल. तर आता इथे एक झुकिनी आल्यासारखी मला तरी वाटते आहे. सो ती तुम्हाला बघायला मिळेल. हे बघा, त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट तुम्हाला बघायला नाही मिळणार. तर ह्याच्यामध्ये एक वाटते. सो बघूया आता एक 8-10 दिवस जाऊ दे त्याच्यानंतर कळेल. सो मी ह्याच्यामध्ये ना जास्ती काही खत वगैरे नव्हतं टाकलं. फक्त आपल्याकडे जे शेणखत आहे ना, तेच मी ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं आणि मातीमध्ये बी वगैरे टाकूनच हे केले. आता काही लोकं रोपं वगैरे तयार करतात आणि त्याच्यानंतर मग लावतात. पण मी डायरेक्टली मातीमध्येच बी टाकले होते. ऑनलाईन मागवले होते ते. तर अशा पद्धतीने आपल्या झुकिनीला जी काही मी झुकिनी लावली होती तिला छानपैकी फुलं आता यायला लागली आहेत. हे बघा 2 तरी आलेत. त्याच्यानंतर पाटी पण बघायला मिळतील तुम्हाला. तर इथे बघू शकता आता ह्या कळ्या यायला ना स्टार्ट झालेल्या आहेत आणि वरती पण छोट्या-छोट्या कळ्या वगैरे तुम्हाला बघायला मिळतील. तर ही फुलं सगळी आलेली आहेत म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण दाखवावं. तर झुकिनीला आता नॉर्मल फुलं यायला स्टार्ट झालेली आहे आणि तसं बघायला गेलं तर हे ना खूप वाढलेलं आहे झाड. जेव्हा हे जमिनीमध्ये वगैरे असतं त्याची एवढी वाढ होत नाही, पण ह्याच्यामध्ये वाढ खूप झालेली आहे झाडाची आणि छानपैकी कळेसुद्धा ना यायला लागले. तर कधी-कधी कसं असतं, की आता तुम्ही बघत असाल घाटावर वगैरे मोठ्या प्रमाणात लोकं शेती वगैरे करतात किंवा जी काही असेल फळशेती असेल किंवा जी काही धान्य शेती असेल. आता फवारणी म्हटलं तर सगळ्यावरती येते. त्याच्यामुळे लावण्यापासून म्हणजे बी लावण्यापासून त्या बियामधून रोप बाहेर येईपर्यंत त्याच्यानंतर त्याची वाढ व्हायला फवारणी असते. त्याच्यानंतर फळं वगैरे यायला फवारणी असते. त्यांच्यावर कीटकनाशक वगैरे जर आले असतील तर त्याची फवारणी असते. त्याच्यामुळे
त्याची जी काही प्रोसेस असते ती फास्ट असते. आता तसं बघायला गेलं तर हे 45 दिवसाचं म्हणजे 45 दिवसात ह्या झाडाला फळ येतं असं मी 3-4 व्हिडिओज बघितले होते, त्याच्यामध्ये सांगितलं होतं. पण आपल्याकडे तसं झालं आहे कारण की त्याच्यावरती कोणत्याच अशी फवारणी वगैरे केलेली नाही. त्याच्यामुळे जे काही फळ आहे त्याला यायला थोडा टाईम लागला आहे. पण ठीक आहे, एवढं काय त्यात हे नाही. तर अशा पद्धतीने छानपैकी आपल्याला मी लावलेल्या झुकिनीवरती बघा फुलं आलेली आहेत मस्तपैकी. तर हे काल येऊन गेले आणि हे आता हे उद्याला येईल. सो बघूया पुढे फळ वगैरे त्याच्यावर लागतं की नाही. जर लागलंच त्याचा पण व्हिडिओ लवकरच येईल, तुम्हाला बघायला मिळेल. आणि मी फर्स्ट टाईम एक एक्सपेरिमेंट म्हणून केलं कारण की आता मार्केटमध्ये हिला छान भावसुद्धा आहे झुकिनीला. आणि ह्या दिवसांमध्ये म्हणजे पाऊस पाऊस पडेपर्यंत म्हणजे ही जी काही भाजी आहे ती केली जाते. म्हणजे मोठ्या प्रमाणात घाटावर वगैरे हिचं उत्पन्न जास्ती मोठ्या प्रमाणात घेतलं जातं आणि याला भावसुद्धा चांगला आहे. त्याच्यामुळे ही झुकिनी मी अशी लावलेली आहे मस्तपैकी आणि आता सगळी कळे वगैरे यायला लागलेत मध्ये वगैरे. सो हाईटला बऱ्यापैकी वाढलेली आहे बघा मस्तपैकी. तर ही फुलं आलेली आहेत 2. तर तुम्हीसुद्धा एक एक्सपेरिमेंट म्हणून करू शकता कुंडीमध्ये वगैरे. तुम्हाला जर जास्ती इन्फॉर्मेशन हवी असेल तर यूट्यूबला वगैरे तुम्ही जाऊन बघू शकता, तिथे व्हिडिओज वगैरे आहेत. सो मी थोडा तिथला रेफरन्स घेऊनच हे केलेलं आहे. सो माझ्याकडे कोणती खतं नव्हती. माझ्याकडे फक्त आता मी कोकणातली तर आमच्याकडे शेणखत आहे अवेलेबल ते आणि बाकी पाणी वगैरे. आणि ह्या दिवसांमध्ये जेव्हा फुलं वगैरे टाकायच्या दिवसांमध्ये त्याला जास्ती पाणी घालायचं. फळ वगैरे जेव्हा टाकतील बाहेर, म्हणजे फुलातून जेव्हा फळ येईल बाहेर तेव्हा पण ह्याला पाणी जास्ती टाकायचं. सो असं मी सगळं फॉलो केलेलं आहे. फक्त फवारणी मी कोणत्याच केलेल्या नाहीत कारण की माझ्याकडे औषधंही नाहीत तेवढी. त्याच्यामुळे सो एक्सपेरिमेंट म्हणून मी हे एक झुकिनीचं एक ट्राय केलेलं आहे एका कुंडीमध्ये बिया वगैरे टाकून. आणि आपला ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, सगळीकडे ही जी बियाणं वगैरे अवेलेबल आहे तुम्ही घेऊ शकता. सो अशा पद्धतीने बघूया फळ वगैरे कधीपर्यंत काय येतं. पण आता फुलं तरी आलेली आहेत तेवढं तरी समाधान. तर अशा पद्धतीने फुलं आलेली आहेत. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मी पुढच्या अपडेट नक्कीच देईन. त्याला म्हणजे फळं वगैरे लागल्यावरती तुम्हाला बघायला मिळेल झुकिनी कशी असते, काय असते. तर ही आपली हिरवी झुकिनी आहे. आता 2 प्रकारच्या झुकिनी आहे. एक हिरवी आहे आणि दुसरी म्हणजे येलो कलरमध्ये पण एक येते. सो चला आता आपण ते थांबणार असू. असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.